नमस्कार सगळ्यांना. आ, कुडाळ देशकर सहयोग डोंबिवलीचा उपक्रम सहयोग विवाह कट्टा याच्या 4थ्या शनिवारच्या ऑनलाईन कार्यक्रमात आज आपण भेटतो आहोत. 23 नोव्हेंबर 2024. या कार्यक्रमात शक्यतो आपण काय करतो की विवाह इच्छुक मुलगा मुलगी किंवा त्यांचे पालक यांच्याशी चर्चा करून काही अडचणी असतील किंवा दिशादर्शन. आता हे बोलण्यासाठी मी रवींद्र खानोलकर इथे आहे, कारण 22-23 वर्षाचा लाईफ कोच म्हणून अनुभव आहे आणि प्रयत्न करतो की पालकांना आणि मुलांना किंवा मुलींना त्यांच्या लग्नासाठी सुयोग्य साथीदार कसा मिळेल. खरं लग्न हा एकच विषय आहे सध्याच्या काळात जो त्याचं निश्चित तारीख ठरवता येत नाही किंवा कालावधी ठरवता येत नाही की लग्न कधी होईल, आणि ते चटकन कधीतरी होतं आणि मग आपण पुढल्या कामाला लागतो. म्हणजे हॉल बुक करणं, गुरुजींना सांगणं, मुहूर्त काढणं वगैरे वगैरे. पण हा जो काळ आहे लग्न ठरेपर्यंतचा, हा कधी कधी आपल्याला फार मोठा काळ वाटतो किंवा तो वस्तुस्थितीत असतो. दिवस बदलत चाललेले आहेत, त्यामुळे आपल्यालाही बदलायला पाहिजे. म्हणजे एक 25 वर्षापूर्वी विवाह जुळण्याची जी क्रिया होती ती आता तशी नाही आहे, ती साधनं नाही आहेत. तर मग पालकांनी किंवा मुलांनी किंवा मुलींनी, कारण मुलांबद्दल आणि मुलींबद्दल मी का म्हणतो, कारण आपल्याकडे इथे आत्ता पण मला 2-3 तरुण दिसत आहेत आणि मी तरुणांशी खरं जास्ती बोलतो, पण माझी मगासपासून कोणाचं इंट्रोडक्शन झालेलं नाही. तर त्यांच्याशी मी ह्या व्हिडिओचं रेकॉर्डिंग बंद करून मी नंतर बोलणार आहे. रेकॉर्डिंग फक्त तेवढ्याच भागाचं असेल जेवढं मी बोलेन आणि त्याच्यात कोणाचंही वैयक्तिक नाव घेतलं जाणार. आता एक विषय आला माझ्याकडे. डॉक्टर आहेत, व्यवस्थित डॉक्टर की चाललेलं आहे. म्हणजे ऑर्थोपेडिक असून 2 हॉस्पिटल्स आहेत. इच्छा आहे की डॉक्टर मुलीशी लग्न करावं. बरेचदा सोपं पडतं ते, एकमेकाचं प्रोफेशन समजून जुळवून घ्यायला सोपं पडतं. कारण मी इथे एकमेकांना मदत व्हावी असं म्हणत नाही आहे. कारण जेव्हा आपण घर आणि लग्न हा विषय घराशी संबंधित आहे आणि कामकाज ह्या आपल्या प्राथमिकतेमध्ये वेगवेगळ्या 2 गोष्टी आहेत. कामकाजामध्ये आपण एक्सपर्टाईज हायर करू शकतो, पण जेव्हा लग्न आणि एक कुटुंब आणि कुटुंब व्यवस्था आपण बघतो तेव्हा हे सर्वच ठिकाणी शक्य होतं असं नाही, पण प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. तर डॉक्टर शिकलेली मुलगी असावी ही अपेक्षा आहे. आता हा एक भाग झाला, पण एक मी काही कॉमन गोष्ट सांगतो जी सगळ्यांसाठी लागू आहे, जे नव्याने लग्नाचा विषय करत आहेत. ते म्हणजे सर्व ठिकाणी नोंदणी करावी. आणि मी प्रायव्हेट नोंदणीबद्दल म्हणत नाही आहे, पण आपण जेव्हा कुडाळ देशकर म्हणून समोर असतो तेव्हा आपल्या ज्ञातीतली जिथे जिथे नोंदणी होते, मग ती विरार असेल, बोरिवलीला आहेच, गोरेगावला आहेच, गिरगावात आहेच, पनवेलला आहे किंवा असावी. मी हल्लीच एकांना म्हटलेलं आहे, मला जरा कन्फर्म करून सांगा. पुण्यात आहे, पुणा पण फार छान ॲक्टिव्ह ग्रुप आहे. आता आपण पुण्याचं KPLचं आयोजन सगळ्यांनी बघितलं असेल.
खूपच उत्तम प्रोफेशनल त्याचं आयोजन केलं होतं. पुणा आहे, कुडाळ आहे, गोवा आहे, बेळगाव आहे, कोल्हापूर असावं. हे मी का एवढी नावं घेतो? बरेचदा असं मनात असतं की डोंबिवलीमध्ये सहयोग डोंबिवलीला केलेली नोंदणी ही फक्त डोंबिवलीच्या परिसरातील असेल, तर असं नसतं. कारण सहयोग डोंबिवलीला आमच्याकडे सगळ्या अखंड महाराष्ट्रातून, त्याचबरोबर काही राज्यांतून आणि काही देशातून पण नोंदणी आहे. नोंदणीची ठिकाणं जास्तीत जास्त आहेत. आपण प्रयत्न करतोय की शक्यतो एके ठिकाणी जास्तीत जास्त नोंदणी व्हावी, त्याच्यासाठी सगळेच आपल्या संस्थेची इच्छा आहे. तसं असतं तर आपल्याला लग्न हा विषय हाताळायला सोपा जाईल पुढच्या काळामध्ये. पण आता नोंदणी जास्तीत जास्त करायचा हा एक भाग झाला. दुसरा भाग असा आहे की एक वही करायची डेडिकेटेड याच कामासाठी, आणि त्याच्यात काय लिहायचं हे मी नंतर सांगेन. पण प्रत्येक स्थळची नोंद, त्याचं संपर्क आणि प्रत्येक स्थळाची नोंद आपली तिथे असायला पाहिजे. बरं, नोंदणी केली तर नोंदणीच्या ठिकाणी म्हणजे गोरेगाव म्हणा किंवा बोरिवली म्हणा, इथे सगळ्या ठिकाणी, पुण्याला म्हणा, प्रत्यक्ष जाणं गरजेचं आहे. धरा आपण एक 3-4 महिन्यातून एकदा तरी जायला पाहिजे. कारण बरेचदा काय होतं की आम्ही नोंदणी केली आहे असं म्हणून मनुष्य तो विसरून जातो. म्हणजे आपोआप काहीतरी होणार आहे, आपोआप कुठून तरी स्थळ येणार आहे, कोणतरी आपलं स्थळ बघणार आहे. मी ऑनलाईन बद्दल नाही म्हणत आहे, जिथे ऑफलाईन आहे, फाईल्समध्ये स्थळ आहे त्याच्याबद्दल. आणि प्रत्येकाला जर असं वाटलं की मी नोंदणी केली आहे आणि आपोआप स्थळ येतील, तर आपोआप क्रिया काहीही होत नाही सध्याच्या काळात. का? कारण आपण व्यक्तिशः तिथपर्यंत पोहोचत नाही, जे पोहोचणं गरजेचं आहे. आणि ही क्रिया साधारण पालकच करतात. पण जायचं ना, आता समजा गोरेगावला जायचं असेल तर तिथे एक छानसं अंबाबाई देवस्थान आहे, अंबाबाईच्या नमस्कार करायला म्हणून जा आणि तिथे जा. माझ्या मते अजून ते तिथेच असेल, कारण अंबाबाई देवस्थानामध्ये आपले दाभोलकर जे KPLचं मुख्य सर्व आहेत, त्यांचं घर पण तिथेच आहे देवस्थानाला लागून. त्यांच्या घरात पूर्वी असायचं, आता हे मला माहीत नाही. मला म्हणण्याचा उद्देश एवढा आहे की प्रत्यक्ष तिथे जावं दर काही काळानंतर. कारण काय सांगतो तुम्हाला, स्थळं आहेत पण, आणि आपल्याला एकच स्थळ पाहिजे. आपली अपेक्षा आहे एकच सुयोग्य स्थळ पाहिजे, आणि ते कुठेही असू शकतं. पण प्रयत्न करत राहिले तर टेन्शन, ज्याला स्ट्रेस म्हणतात, तो येणार नाही. एक आपल्या नेहमीच्या जीवनामध्ये जेव्हा आपण म्हणतो की मला स्ट्रेस होतोय किंवा एखाद्या विषयाचा ताणतणाव होतोय, त्याचं कारण एकच असतं की त्याच्यावर आपण करायचं तेवढं काम नाही करत. आपण जर ही पायपीट चालू ठेवली, आणि पायपीट म्हणजे मला पूर्वी जे पालकांना म्हणायचे 2 जोडे झिजवले ते आठवलं. आपण जर हे कार्य चालू ठेवलं, त्याच्यावरचा प्रयत्न चालू ठेवला आणि दररोज काय केलं ह्या विषयावर ह्याची जर दखल घेतली, तर कोणालाही लग्नविषयक ताणतणाव येणार नाही. ताणतणाव हे विषय आणि कृती, जिथे कृती आहे तिथे ताणतणाव निघून जातो. हा एक जनरल विषय सांगितला, आपल्या प्रत्येकाच्या स्वतःच्या आयुष्यात कुठच्याही विषयासाठी तो लागू आहे. तर नोंदणी जास्तीत जास्त करावी, नोंदणी वही करावी, प्रत्यक्ष जाणं, व्हॉट्सॲपचा वापर कमी करणं. मगाशी मी एक उल्लेख केला
की कोविडच्या पूर्वी खरंच डोंबिवलीला दुसऱ्या शनिवारी 12 जण 15 जण म्हणजे असं मस्त वाटायचं की 5-7 टेबलवर बसून पालक आणि मुलं मुली बसली आहेत आणि तिथे इंटरॅक्शन व्हायची. म्हणजे एखादी मुलगी आली तर मुलीच्या पालकांना कळायचं की आपली मुलगी काय विचार करते आणि एखादा मुलगा आला की मुलाच्या पालकांना कळायचं की आपला मुलगा काय विचार करतो. कारण आपल्या घरामध्ये हे इंटरॅक्शन पिढीतल्या फरकामुळे तेवढं होत नाही. म्हणजे थोडं हात राखून होतं आणि हे इंटरॅक्शन व्हावं यासाठी सहयोगचे जे काही 13 सभासद कार्यकर्ते आहेत ते आपल्यासोबत सदैव आहेत. त्यांची कधीही मदत घ्यायला हरकत नाही, पालकांनी किंवा मुलांनी आणि मुलींनी. पण आता कोविड नंतर आपलाही सहयोग डोंबिवली पण व्हॉट्सॲपवर चाललं होतं आणि माझ्या मते साधारण 150च्या दरम्यान लग्न झाली त्या काळात, 1.5-2 वर्षात जुळली. पण नंतर तो परिणाम थोडासा कमी जाणवतोय, कारण व्हॉट्सॲपवरचं ॲक्टिव्हिटी सहयोग डोंबिवलीने बंद केली. कारण कोणाचाही डेटा कोणी गैरवापर करू शकतो आणि आम्ही कोणी वैयक्तिक हे कार्य चालवत नाही, तर एक संस्था चालवते आणि संस्थेची जबाबदारी खूप पटीने असते. तर व्हॉट्सॲपचा वापर कमी करायचा आणि स्थळांच्या घरी पण जावं. कसं, मी पुढच्या मुद्द्यावर येणार आहे, तो पण याच्याच ओघाने घेईल. की मध्यंतरी एक माझा मी विषय यूट्यूबवरचा आपल्याच सभासदांसाठी, कुडाळ देशकरांसाठी केला होता. त्याच्यात रिव्हर्स इंजिनिअरिंग हा शब्द वापरला होता. तो म्हणजे असा, आता काय काय झालेलं आहे सर्व ठिकाणी. त्याविषयी मला एकाने सांगितलं, CA मुलगा आहे, महिन्याला 1.5 लाख कमावतो, 30 वर्षाचा आहे, स्थळ असेल तर सांगा. म्हणजे मुलाला काय लेबल लागलं की तो CA आहे, 1.5 लाख कमावतो, वयवर्ष 30. आपण जेव्हा लग्न करतो किंवा लग्नाचा विषय करतो तेव्हा एका व्यक्तीचं दुसऱ्या व्यक्तीशी लग्न होत आहे आणि 2 जीव एकत्र येऊन 2 अर्धांगाचं एक एकांग होतं, त्याला आपण लग्न म्हणतो. आणि असं जर लग्नाची व्याख्या असेल तर इथे CA मुलगा आहे, 1.5 लाख महिन्याला कमवतो आणि 30 वर्षाच्या, या तिन्ही गोष्टींना थारा नाही आहे. तर मी एक रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणून टायटल देऊन एक यूट्यूबला लेक्चर केला होता. त्याचं थोडक्यात सांगतो तुम्हाला की हे तुलनात्मक विषय काय झाले ते आपल्याला बघायचेच आहेत. शिक्षण काय आहे बाबा, पगार किती आहे, मुख्यत्वे हे 2च. कुठे राहायला आहे आणि घरात कोण कोण आहे हे विषय. त्याच्यानंतर खूप आहेत असे विषय की ज्याचा एक व्यक्ती शोधण्यामध्ये संबंध नाही आहे, पण बेसिक ज्या 2-3 गोष्टी, दिसायला कसं आहे, एकमेकांना शोभणार आहे की नाही, शिक्षण पुरेसं आहे का, पगार पुरेसा आहे का, थोडा कमी जास्त असला तरी, म्हणजे या तुलनात्मक गोष्टी तुमच्या 30 ते 40% जर जमल्या तर निश्चित त्या मुलाला आणि मुलीला भेटवा. पालकांचा सगळा विषय झाला की मुलांना आणि मुलींना भेटवायचं. आपल्या पालकांना एक, मी म्हटल्याचा राग मानू नका, फोटो आला की मुलाला दाखवा. अरे हे बघ, आज हा फोटो आलाय. आपली एक मोठी जबाबदारी आहे पालकांची की मुलं मुली त्यांच्या या वयामध्ये पटकन इन्व्हॉल्व होतात. फोटो बघून इन्व्हॉल्व होणं, ती कामं तुम्ही करा सुरुवातीला, आणि जेव्हा तुम्हाला वाटेल की हे ठीक आहे, दोघांचं एकमेकांशी कम्युनिकेशन व्हायला हरकत नाही, तेव्हाच फोटो दाखवा आणि बाकीची माहिती द्या. आणि कसलंही त्याविषयी बोलायचं झालं आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण व्हायच्या अगोदरचं, तर आम्ही आहोत.
आमच्यापैकी कोणालाही कॉन्टॅक्ट करा. तर हे रिव्हर्स इंजिनिअरिंग हा एक विषय तेव्हा घेतला होता आणि तो सध्याच्या काळामध्ये आता ह्याच्यात रिव्हर्स इंजिनिअरिंग काय आहे की 30-40% जर आपल्याला तुलनात्मक विषय बरोबर वाटले तर त्या मुलांनी आणि मुलींना एकत्र येऊन कमीत कमी 3 भेटी कराव्या, साधारण 1.5 तासाच्या, ज्याच्यामध्ये लग्न हा विषय असताना सगळे बाहेरच्या शिळोप्याच्या गप्पा पाहिजे. रिक्षावाला, बसवाला, स्टेशनवरची गर्दी, मार्केटमधली गर्दी, रेल्वेमध्ये चढायला किती कठीण जातं, त्याच्यात तेही विषय नाही पुरले तर युक्रेन आणि रशिया वॉर, इस्रायल आणि इराण वॉर, कोणतेही विषय घ्यायचे आणि गप्पा मारायच्या. या गप्पांमध्ये जर मुलाला किंवा मुलीला असा भास झाला की आपण लग्न करू की नाही माहीत नाही पण मित्र किंवा मैत्रीण व्हायला हरकत नाही, तर मी म्हणेन 100% डोळे मिटून लग्न करावं. कारण लग्नाचा मुख्य पाया आहे मित्र मैत्रिणीची भावना असणं. मित्रमैत्रिणीच्या भावनामध्ये बाकी कुठच्याही तुलनात्मक गोष्टी छोट्या होतात. आणि त्यासाठी एक महत्वाचा भाग आहे की आपल्याकडे चर्चा होती की मुलगा मुलगी समान आहेत का. तर बरेचदा सगळे पटकन सांगतात हो, पण समान कसे आहेत सांगा. मुलगी ही हळवी आहे, मुलगा स्ट्रॉंग आहे, मुलामध्ये ताकद आहे. मुलीमध्ये ताकद नसली तरी अफाट सहनशक्ती आहे जी मुलामध्ये नाही आहे. मुलीकडे एक शस्त्र असतं, जराही वाईट वाटलं तर डोळ्यातून पाणी येतं, मुलाचं तसं नाही आहे. असा जर प्रत्येक स्वभाव बघितला आपण तर त्याच्यामध्ये पूर्ण विषमता आहे. म्हणून मुलं मुली विषम नाहीये, ते दोन्ही जेव्हा एकत्र येतात तेव्हाच 2 अर्धांगाचं एकांग बनतं. त्यामुळे 2 मीचा आम्ही होतो. त्यामुळे तुलनात्मक गोष्टीला थोडं मागे ठेवा. मैत्रीच्या भावनेमध्ये आपण एकमेकांशी खूप सहमत होतो का, सहमत होतो असतो नाही म्हणत आहे मी, का तर मैत्रीमध्ये आपण म्हणतो तेरी जीत मेरी जीत, तेरी हार मेरी हार, म्हणजे तू हरता नाहीस मग मी हरल्यासारखं आहे, तू जिंकलं पाहिजे तर मी जिंकल्यासारखं आहे. अशा प्रकारचं जेव्हा नवरा बायकोचं जीवन होऊ शकतं ते फक्त मैत्रीमध्ये होऊ शकतं. म्हणून रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणजे अगोदर थोडंसं बघून प्रथम भेटी घडवून घ्या आणि एक व्यक्ती शोधा. मुलाला मुलगी एक व्यक्ती म्हणून कशी आहे आणि मुलीला मुलगा व्यक्ती म्हणून कशी आहे. याच्यात मुला मुलींना एक मी डिस्क्लेमर देतो की चुकून पण एकमेकांमध्ये मानसिकरित्या गुंतू नका, त्याला इन्व्हॉल्व होऊ नका असं इंग्लिशमध्ये आपण म्हणतो. कारण जेव्हा आपण एखाद्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व होतो तेव्हा आपली गणितं चुकतात सगळी, आणि गणितं चुकायला नको असेल तर 3 भेटी 4 भेटींपर्यंत त्यांनी निवांत गप्पा माराव्या, लग्न सोडूनच्या गप्पा माराव्यात आणि पालकांनी त्यांना घाई करू नये. झालं ना, कालच तर भेटून आलात, परत कशाला भेटायला पाहिजे. कारण ना पालकांनी एकच गोष्ट लक्षात घ्यायची की आपल्यावर एक आपल्या अनुभवांना धरून एक जबाबदारीचं काम आहे. त्यामुळे पटकन काही रिॲक्ट होऊ नका. बाकी काही गोष्ट असेल तर आपण पुढच्या भागात घेऊ. पण हे मी एक ओघाने एक डॉक्टर स्थळाला धरूनचा विषय केलाय. इथे मी आपल्याकडे एक बहीण जॉईन झालेली आहे भावाच्या लग्नाच्या संबंधित. असे अनेक मुलगे आहेत कोकणातले की इथे व्यवस्थित नोकरीला असून पण शेतीवाडी, आईवडील, घर
आणि गावी पण एक उत्पन्नाचं मोठं साधन म्हणजे इकडच्या नोकरीपेक्षाही मोठं साधन असलेले मुलगे इथून गावी जातात. पैकी एक स्थळ होतं. आधीच एक महत्त्वाचा विषय आहे, मी सगळ्या मुलींच्या वडिलांना पण विनंती करीन की आपल्या गावी एक काही मोठ्या गावांमध्ये 20-22 जण मुलगे उत्तम अर्थार्जन असून पण लग्नाचे राहिलेले आहेत. हा आपला सगळ्यांच्या दृष्टीने आपल्या ज्ञातीच्या दृष्टीने फार महत्त्वाचा विषय आहे. कारण असं होतं की गावाकडच्या मुली शिक्षण झालं की आपल्या नातेसंबंधांकडे मुंबईत, पुण्याला, गोव्याला, बेळगावला, कोल्हापूरला जाऊन पुढचं शिक्षण किंवा नोकरी वगैरे तिकडे पकडतात आणि त्याच्यानंतर त्या शहरातच राहतात. हेच मुख्य कारण आहे. आणि शहरातल्या मुलींना गावाकडे जाऊन राहणं, तिकडचं रीतिरिवाज वगैरे याचं थोडं अवघड वाटू शकतं. आणि दुसरं म्हणजे त्यांना शहरातल्या मुलांचं ऑप्शन आहे, म्हणजे हे निवडायचं का ते निवडायचं, तर विषय असा होतो की शहरातल्या. तर ज्यांना लागू असेल त्यांना मी सांगतो हे की एकदम बरोबरी शोधायला जाऊ नका. म्हणजे बरोबरी म्हणजे तुलनात्मक गोष्टीची बरोबरी. शिक्षण, अर्थार्जन, राहण्याचं ठिकाण ह्याच्यापेक्षा एक उत्तम व्यक्ती कशी मिळू शकते. कारण ना आनंदी आणि समाधानी व्हायला आपल्या आयुष्याचं एकच उद्दिष्ट आहे सगळ्यांचं, कोणत्याही वयात. ज्येष्ठत्वात मध्ये त्याच्यात थोडासा फरक आहे, पण ज्येष्ठत्वापर्यंतच्या प्रत्येक वयात एकच उद्दिष्ट आहे माणसाचं, यशाच्या झालरीसह आनंदी व समाधानी जीवन. कारण यशस्वी आणि आनंदी समाधानी म्हणता येत नाही. यशस्वी म्हणजे किती? 2 कोटी, 5 कोटी, 10 कोटी, 100 कोटी, 200 कोटी. यशाला व्याख्या नाही आहे. यशाची झालर पाहिजे की आज मी, लोक मला अमुक म्हणून ओळखतात, ही झालर झाली. तर लहानपणापासून ही झालर चालू होते, अगदी शाळेच्या 1ली-2री पासून की हा शाळेत पहिला आला, 7वीच्या 8वीच्या स्कॉलरशिपला निवड झाली वगैरे वगैरे. याला यशाची झालर म्हणूया आपण, ती असायला पाहिजे. आणि आनंदी व समाधानी जीवन पाहिजे. त्यामुळे ना मध्यंतरी माहिती आहे आपल्याला की वीकेंड हाऊस म्हणून दुसरं घर घेण्याची प्रथा आली होती तरुणांमध्ये. आली होती म्हणजे अजूनही आहे ती, पण ती थोडी थांबली आहे. कारण घरांच्या किमती वाढत नाही आहेत, उलट कमी होत आहेत म्हणून तेव्हा घेतलेल्या. पण तिसरं घर घेण्याची पण प्रथा सुरू झाली होती. 1 मोर वीकेंड हाऊस असावं. प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट होणं, त्याच्यावर टॅक्स वाचवणं आणि आपल्या पैशातला काही भाग एक सेव्हिंग म्हणून बाजूला पडणं खूप महत्त्वाचं होतं. परंतु यशाच्या मागे आपण किती जायचं, कारण त्याचबरोबर ना आपल्या जीवनात काही प्राथमिकता आहे, तेवढ्या मी आधी घेतो आणि मग परत मगाशच्या त्या कोकणात असलेल्या मुलाकडे जातो. प्राथमिकता अशा आहेत की आपण अश्मयुगातले एक प्राणी मात्रातले एक प्राणी आहोत, हे कोणी विसरायचं. म्हणजे जसं कुत्रा, मांजर, पक्षी, तशाच प्रकारे आपण गाय, बैल, म्हैस, रेडा, आपण एक सस्तन प्राणी आहोत. पण काय झालं, माणसाला बुद्धी, भावना ह्या अशा प्रकारचे काही गुण देवानी एक्स्ट्रा दिल्यामुळे माणूस प्रगती करत गेला. म्हणजे दगडाची हत्यारं बनवणं, चाक बनवणं, बैलगाडी बनवणं आणि करत करत आता चंद्रावर जाणं आणि मंगळावर जाणं आणि तिथे राहणं. पण ह्या सगळ्या प्रगतीमध्ये मुळात आपण एक मनुष्य आहोत.
आणि ज्याचं आयुष्य मर्यादित आहे 100 वर्षापर्यंत, आणि जे आयुष्य परत मिळणार नाही आहे, निश्चित परत मिळणार नाही आहे, तर मग या अशा आयुष्याला आपण आनंदी आणि समाधानी कसं जगायचं? आनंद म्हणजे जलसा आणि उधळपट्टी आणि उपभोग्य बनणं हे नाही आहे. आनंद हा वेगळा आहे. आनंद आपल्या स्वतःच्या जगण्यात आहे, आपल्या कुटुंबाच्या जगण्यात आहे, आपले आई वडील सासू सासरे भावंड यांच्याबरोबर जगण्यात आहे, मित्रमंडळींबरोबर जगण्यात आहे. त्याचबरोबर आम्ही समाजाचंही काही देणं लागतो, त्याच्यात पण आनंद आहे. हे सगळ्या आपल्या जीवनाच्या प्राथमिकता आहेत. आणि लग्न संबंधात एक छोटासा क्लॅश कुठे होतो तो की मुलं शिकली मुली शिकली, आम्ही एकमेकांना समान मानलं, जे नाही आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे मुलगा मुलगी एकमेकांना पूरक आहेत, समान पण नाही आहेत आणि विषम पण नाही आहेत. म्हणजे मुलगा मुलगी एकत्र येऊन लग्न होतं, म्हणून त्याला लग्न संस्कार म्हटलेलं आहे. तो लग्न संस्कार झाला की ते एक अंग होतं. तर अशा स्थितीमध्ये आपल्याला काही प्रकारची सुख जी पाहिजे ती फक्त लग्न संस्थेतच मिळतात. साधारण 7 मूलभूत गरजा मी इथे नमूद केलेल्या आहेत. शारीरिक गरज, प्रत्येक गरजेला महत्व आहे आणि ते फक्त लग्न करूनच मिळतात. मानसिक गरज, भावनिक गरज. मानसिक गरज वेगळी आहे. भावना ह्या कधी कधी उफाळतात, त्याला पण एकमेकांची साथ लागते. मानसिकरित्या लागते, शारीरिकरित्या लागते. वैचारिक गरज, आज आपण सगळे ऐकता आहेत किंवा मला संधी दिली आहे बोलायला, ही एक आपली वैचारिक गरज असते. मगाशी आपल्या एका अतिथीने सांगितलं की तुम्ही बोलतात ते ऐकायला बसतो म्हणून. हे आपली वैचारिक गरज असते. कौटुंबिक गरज, मी, माझी बायको, माझा नवरा, माझी मुलं, माझी आई, माझे वडील. पहिलं कुटुंब जे आहे हे त्रिकोणी कुटुंब आहे. मी, माझी बायको, माझा मुलगा, म्हणजे पुरुष, स्त्री आणि मुलं. पण ते त्रिकोणी कुटुंब एका, ह्याला ऑर्बिट थिअरी म्हणतात, एका मोठ्या सर्कलमध्ये बसलंय. त्या सर्कलमध्ये आई वडील भावंड आली, त्यालाच धरून एक, त्या त्रिकोणाला धरून एक दुसरं इंटरसेक्ट सर्कल आहे. त्याच्यात आपल्या स्पाऊसची, म्हणजे नवरा असेल तर बायकोची किंवा बायको असेल तर नवऱ्याचे आई वडील भावंड वगैरे. त्याच्यानंतर आपलं एकत्र कुटुंब सगळं आलं, आते मामे वगैरे, आणि मित्रमंडळी आली. असे हे एका बाहेरचे, एकामेकाच्या बाहेरची वर्तुळ आहे. सगळ्यात प्रथम आनंदी व समाधानी जीवनात आपण त्रिकोणाने छान राहायला पाहिजे. स्वार्थाने नाही, कर्तव्याला धरून. कारण कर्तव्यामधूनच आनंद आणि समाधान मिळतं. मी माझ्या बायकोसाठी, मी माझ्या आईवडिलांसाठी, मी माझ्या भावंडांसाठी, माझ्या मेहुणा मेहुणीसाठी मी काय केलेलं आहे, काय करू शकतो, ह्याच्यातून आनंदी व समाधानी मिळतंय. तर आपल्याला मूळ भावना लक्षात घ्यायची आहे, यशाच्या झालरीसह आनंदी व समाधानी जीवन. त्याच्यामुळे आपल्याला मुळात हे कळलं पाहिजे की ह्या सगळ्याचा बॅलन्स ठेवायचा. मी स्वतः पहिली प्राथमिकता. दुसरी प्राथमिकता पुरुषाची आहे माझं कामकाज, आणि स्त्रीची आहे माझं कुटुंब. तिसरी प्राथमिकता पुरुषाची आहे माझं कुटुंब आणि स्त्रीची आहे माझं कामकाज. हा एक आनंदी व समाधानी जीवनासाठीचं प्राथमिकता सांगतोय. चौथी प्राथमिकता आहे माझं एक्सटेंडेड फॅमिली, आई बाबा सासू सासरे भावंड कुटुंब. आणि पाचवी प्राथमिकता आहे आपण समाजाचं देणं लागतो. समाज ही आपली प्राथमिकता आहे. जर कुठे कोण जर वृद्ध मनुष्य भुकेला स्टेशनवर दिसला, त्याला एक वडापाव जरी दिला 15 रुपयाचा, तर ती पण आपली एक कर्तव्य, आणि त्याच्यातून आपल्याला परत आनंद आणि समाधान मिळतं. तर प्राथमिकतेतून आपण पुढे परत कोकणात जाऊया. तर कोकणात आता आज जे आपल्याकडे जे उपस्थित आहेत त्यांचं वर्णन असं आहे की जे टुरिझम सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये
बॅकवॉटरमधल्या नौका वाहन त्याच्या सफारी आलेल्या टुरिस्टला राहण्यासाठी जागा आणि फिरवण्याची माध्यमं असलेली ती व्यक्ती आहे. मुंबईतलं कामधंदा सोडून हे करण्यासाठी गावी गेलेला आहे. स्वतःचं छान नवीन घर आहे. तर आपल्या जर ज्यांना शक्य आहे त्यांनी जर आपल्या शोध घेण्याच्या गोष्टी रुंदावल्या तर कदाचित आपल्या मुलींना, कारण मुलांचं प्रमाण कोकणात जास्ती आहे, जास्ती सुखकर चांगलं आयुष्य मिळू शकेल. आता हा एक भाग झाला. त्याच्यानंतर आपण येतो आणखी एका सभासदाशी बोलणं झालं आहे. याच्याबद्दलही मी नेहमी म्हणतो की बाहेर देशात मुलगा किंवा मुलगी असणे त्याच्या दोन बाजू येतात, लक्षात घ्या. एक म्हणजे जहाजावर असणे, म्हणजे मर्चंट नेव्ही किंवा आपल्या इंडियन शिपिंग कॉर्पोरेशन वगैरे. जहाजावर असणं फिरती असते, 4 महिने बाहेर 2 महिने घरी, काही ठिकाणी 2 महिने बाहेर 15 दिवस घरी. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ज्या माध्यम आहेत शिपिंगची त्याप्रमाणे ड्युटी असते. पण बाय अँड लार्ज मर्चंट नेव्हीमध्ये मी ऐकलंय 4 महिने बाहेर 2 महिने घरी. आणि दुसरा एक भाग येतो बाहेर देशात वास्तव्य असणं. ती सर्वसाधारण सगळ्यांची वास्तव्य प्रगत देशात आहेत, लक्षात घ्या. म्हणजे अगदी मिडल ईस्टला, दुबईला वगैरे पण आपण प्रगत म्हणायला हरकत नाही. तिथून सिंगापूर आहे, त्याच्यानंतर हे फ्रान्स, जर्मनी वगैरे ह्या कंट्रीज आहेत, आणि अमेरिकेमध्ये आहेत, सगळ्या युरोपियन कंट्रीला. तर हे दोन गोष्टी अशा आहेत की मला सांगायला आनंद वाटेल. 2 अशी लग्न, म्हणजे बाहेर देशातून मुलाने इंडियात येणं आणि मुलीशी बोलणं आणि ते बोलणं होऊन लग्नचं हो किंवा नाही ठरवणं, ही जी प्रोसेस आहे त्याचे माझे 3 अनुभव आहेत. पैकी 2 हो झालेले आहेत, 1 नाही झालेलं आहे. पण त्याप्रमाणे ना सगळ्या ज्यांच्या मुलगा किंवा मुलगी बाहेर देशात आहेत त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या की मगाशी मी सांगितलेला मुद्दा, मुलाचं आणि मुलीचं कमीत कमी लॉंग मीटिंग 1.5 तासाच्या 3-4 झाल्या पाहिजे, प्रत्यक्ष. ऑनलाईन मीटिंग नाही. कारण ऑनलाईन मीटिंगमध्ये काय असतं की ऐकणाऱ्याचं लक्ष त्या मुद्द्यावर असेल असं नसतं. पण प्रत्यक्ष भेटतो तेव्हा आय कॉन्टॅक्ट असतात, इंटरॅक्शन असतं आणि बऱ्याच गोष्टी त्या व्यक्तिगत ह्याच्यात होतात. तर आता मग ह्याच्यात काय, एका विषयामध्ये मी त्यांना सूचना केली की मुलाला येऊन दे, मुलगी त्याच्याबरोबर निवांत 6 तास 7 तास 8 तास गप्पा मारेल अशी व्यवस्था करा. असं त्यांनी 2 दिवस केलं लागोपाठ, कारण जाण्याची घाई होती, लग्नाचं हो करायचं होतं. आणि शेवटी समाधानाने पालकांनी आणि मुलींनी ठरवलं की मी ह्याच्याशी लग्न करा. आपण कोणताही निर्णय घेतो ना, आपण साधा फ्रीज घेतो ना, तरी एक साशंक असतो की बाबा फ्रीज घेतला खरा, पण आमका म्हणत होता की त्याच कंपनीचा फ्रीज बिघडला. वस्तू घेणं किंवा अशा गोष्टी कोणत्याही करणं ह्याच्यापेक्षा लग्न करणं हा फार महत्त्वाचा भाग आहे. पालकांनी आपली एक टेन्शन, ताण न घेता आपली जबाबदारी शांतपणे व्यवस्थित साधायची असते. याच्यात पालकांचा खूप सहभाग होता. मुंबईतून लांब जाऊन त्यांनी व्यवस्थित ते आपल्या मुलीला आणि त्या मुलाला वेळ दिला आणि त्याच्यातून छान एक नातेसंबंध 2 कुटुंबाचं जमलं आणि 2 जीवांचं जमलं. तसंच आणखी एक अगोदरचा सक्सेसफुल
अनुभव बाहेर देशातला आहे, पण मी आपल्या देशातला सांगतो. कधी कधी काय असतं की लांब, आता गोव्याचा मुलगा आहे किंवा बेळगावचा मुलगा आहे किंवा मुलगी आहे, पण त्यांनी प्रत्यक्ष एवढ्या भेटी कशा कराव्यात. तर अशी एक केस माझ्याकडे होती. मला आवडेल कारण ह्या सगळ्यांमधून ना मी पण खूप शिकत असतो. त्यामुळे कठीण नाही आहे काका. 2-2.5 तास खाण्याच्या ठिकाणी हॉटेलमध्ये छान जातात. तिथून कोणत्या तरी मॉलमध्ये जायचं, 1 कॉफी 2 कॉफी घेऊन बसायचं, इथे 1.5-2 तास छान जातात. मग कुठेतरी एक फिरून यायचं रिक्षा टॅक्सीने, आणि त्या व्यक्तीने 12 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत एकमेकांशी गप्पा केल्या आणि मग त्यांचे पालक मध्ये आले आणि तो विषय हो मध्ये. तर इच्छा असेल तर आपल्याकडे रस्ता आहे. तर बाहेरच्या देशातल्या स्थळांसाठी म्हणेन मी, इंटरॅक्शन प्रत्यक्ष हे खूप गरजेचं आहे. मला असंही आठवतं एका स्थळामध्ये मुलगी बाहेर देशात जाऊन 4 दिवस हॉटेलमध्ये राहून पूर्ण इंटरॅक्शन करून आली आणि ते लग्न झालेलं आहे. मुलीबरोबर वडील पण गेले होते. हा, तर आपल्या पालकांची मी जबाबदारी का म्हणतो, कारण मुलं बिचारी असतात हो, ते सगळे माझे मित्रमंडळी आहे. हा, पालकांवर येत आहे. आता आपण आणखी एका स्थळाकडे जाऊ. कारण आजच्या जगात ना मुलींची जी अपेक्षा असते त्याच्यात बऱ्याचशा मुली निर्व्यसनी मुलगा हवा हा हट्ट धरतात. कारण ना हे मला सांगायला आवडेल, कारण एका विवाह संस्थेच्या कार्यक्रमात मी होतो आणि कोणीतरी सांगितलं, मी ऑकेजनल पितो, एका मुलांनी सांगितलं. आणि ऑकेजनल पिणं हे वाईट नाही आहे, आणि एवढी जर सुधारित मुलगी नसेल तर मी तिच्याशी लग्न करणार नाही. मी अल्कोहोलिक अनॉनिमस बरोबर 1980 ते 90 10 वर्ष फुल टाईम काम केलेलं आहे वेलविशर म्हणून, आणि 90 पासून मी आजपर्यंतही जोडलेला आहे. दारूमध्ये 2 भाग येतात, सोशल ड्रिंकिंग आणि ॲडिक्ट ड्रिंकिंग. तर ज्याला वाटतं ऑकेजनली दर शनिवार रविवार, ते ऑकेजनली नसतं, ते ॲडिक्शन असतं. त्याच्यावर मी आता जास्ती बोलणार नाही आहे. पण म्हणून मुलींना वाटतं निर्व्यसनी असावं. आणि पण परंतु एक आहे ना, आता एके ठिकाणी मला आठवतंय मुलगी नॉनव्हेज खाणारी नव्हती, कुडाळ, पण मुलगा नॉनव्हेज शिवाय राहणारच नव्हता. त्यांनी जुळवून घेतलं. घरात नॉनव्हेज आणायचं, वेगळं जेवण करायचं, ते बाजूला ठेवायचं, नॉनव्हेज बनवायचं, सगळ्यांना जेवू खाऊ घालायचं, आंघोळ करायची, देवाची पूजा करायची आणि मग व्हेजिटेरियन जेवायचं. अशी प्रथा त्या मुलीने सुरू केली, शनिवार आणि रविवार. मला काय म्हणायचं, हे सगळं म्युच्युअल आहे, पण याच्यासाठी ते 2 जीव एकमेकांना त्यांनी मित्र म्हणून मान्यता दिली पाहिजे. तर निर्व्यसनी मुलगा हे सगळं ठीक आहे, पण मुलीकडचे उत्तर देत नाहीत असं बऱ्याचशा मुलाकडच्यांचं म्हणणं असतं. काही नाही, आम्ही पत्रिका पाठवली पण काहीच कळवत नाही. मग फोन केला तर म्हणतात अजून हे बाकी आहे, अजून ते बाकी आहे. त्यांनी उल्लेख केला अजून गुरूंना दाखवायचे, कौल घ्यायचा आहे, ज्योतिषाला पत्रिका दाखवायची आहे, आणि संपर्क नाही केला तर ते संपून जातं आणि विरून जातं. आता हा भाग येतो ना, ह्याच्यात 2 गोष्टी आहेत महत्वाच्या. माझ्यातला इगो, आपण कोणीतरी स्वतःला मोठं समजू नये लग्नाच्या कामामध्ये. जर इगो नसेल आणि थोडीशी शिस्त असेल की बाबा माझं पत्रिका बघण्यावर आणि गुरुचा कौल घेण्यावर समोरच्या माणसाचं भवितव्य किंवा रुटीन अडकलेलं आहे,
आणि एवढी जर जाणीव आपल्याला नसेल तर मी त्यांच्या सांत्वनासाठी सांगतो की अशा घराशी आपल्याला संबंध जोडायचा आहे का जे बेदरकार आहेत, कोणाचीही पर्वा करत नाही, उत्तर देण्याचीही पर्वा करत नाही. आपल्याला नाही संबंध जोडायचा आहे. परंतु त्या पालकांनी लक्षात ठेवावं की आपण आपल्या मुलाचं किंवा मुलीचं खूप मोठं नुकसान करतोय. त्याच्या किंवा तिच्या नशिबात जर एखादं छान व्यक्तिमत्व येणार असेल तर माझ्या या स्वभावामुळे, माझ्या इगोमुळे, माझ्या नेग्लिजन्समुळे, माझ्यातल्या गैरशिस्तीमुळे ते उत्तम लग्न होणार नाही आहे. तर तुम्ही स्वतः वाईट वाटून घेऊ नका, कारण आपल्या आनंदी व समाधानी जीवनामध्ये एक सूत्र आहे. खूप सूत्र आहेत, पण 13 सूत्र आहेत. मी आज त्याचा उल्लेख नाही करत, पण एक सूत्र लक्षात घ्या. दुसऱ्यांनी काय करावं हा आपला विषय नाही. एकदम सिंपल जगताना मी काय करावं. आणि आपण समोरून फोन करणं कमीपणाचं नाही. आपल्या मुलाचं किंवा मुलीचं भाग्य आपल्या हातात आहे, ते आपण करायचं. समोरून फोन करून कोणीही कमी होत नाही. आणि ज्यांना वाटतं की तो अडलेला आहे, तो कमी आहे, तर अशा व्यक्तीशी आपल्याला जोडून पण नाही घ्यायचं आहे. हां, पण पालकांना सांगतो, अशा पालकांनी जे उत्तरच देत नाही किंवा उद्धट उत्तर देतात, त्याच्यात मी आणखी एक ॲड करतो. कधी कधी पालक ना फोन आला की विचार, नाडी कोणती आहे सांगा. अरे, तुमचा एक कुडाळ देशकर बांधव तुम्हाला फोन करतो, आपण इथे पण बघतो कोण कुठून बोलतोय, काय आहे, नाडी कोणती आहे, नाही नाही जमणार नाही, ठाक फोन ठेवून दिला. हे बघा, मी कोणाच्या बद्दल वाईट नाही म्हणत, कारण ती मंडळी आपल्यामध्ये इथे नाही आहेत. आपल्यामध्ये इथे मंडळी आहेत, ते मगाशी सगळ्यांनीच आपल्याला एकमेकांचं भलं करायचं आहे, पण ते पालकांनी करू नये. नाडी बघण्याचं काम ज्याला द्यायचं आहे त्या ज्योतिषाला द्या. काय मेडिकल बघायचं असेल ते मेडिकलवाल्यांना द्या. आपण नका, आपण ज्योतिषी नाही. तुमचं काम आहे मुलांसाठी सुयोग्य मुलगा किंवा मुलगी शोधणं. आणि त्याच्यात मुलगा आणि मुली म्हणत असतील की मला अमुकच पाहिजे, तर त्याच्याबरोबर चर्चा करण्यावर येतो. नुसती गच्चीवरची पाण्याची टाकी सोसायटीची धुवायची असेल तर आपण 2.5 तास सोसायटीच्या मीटिंगमध्ये उहापोह करतो आणि घरी येऊन सांगतो, वा, एक छानसं कमी पैशातलं कॉन्ट्रॅक्टर मिळालाय आणि वरची टाकी साफ होणार आहे. आपण घरात आपल्या मुला किंवा मुलीबरोबर बसून 2.5 तास त्यांच्या लग्नाबद्दल त्यांची मतं घेतो का, त्यांच्याशी चर्चा करतो का? करत नसाल तर एकदा करून घ्या. आई वडील, मुलगा किंवा मुलगी, आणि जर घरातल्या कोणाला सहभागी करायचं असेल तर चर्चा झाली पाहिजे. कारण हे मी तुम्हाला का सांगतोय आणि मला हसायला येते, बरेचदा ना हे मुलं मुली मलाही संपर्क करतात आणि म्हणतात 2 गोष्टी म्हणतात की काका काय करणार आहे, यांचं ज्योतिष वगैरे या झंझटातून ना 15 पैकी किंवा 10 पैकी एक पण स्थळ आमच्यापर्यंत येत नाही. मुलांची मानसिकता सांगतोय, तुमच्या सगळ्यांमध्ये पण ती कोणाच्याही तरी मुलांची मुलींची असू शकते. एकदा एका मुलीचा फोन आला मला, हे मी उदाहरण खूपदा सांगतो. 12:30 वाजता रविवारी माझं जेवण लकीली झालं होतं की काका, हे आई बाबा स्वतःला काय समजतात हो, धड एवढा 7 दिवस 6 दिवस मरमर काम करायचं, रविवारी सकाळी झोपायला पण नाही देत. सकाळपासून विषय सुरू करतात की तुझं अमुक, तुझं तमुक, तुला एवढं पण सिरियसली घेत नाही, त्याचं काही सांगत नाही. तर तिचा विषय होता आई बाबा स्वतःला काय समजतात. तर लक्षात घ्या, घरी इंटरॅक्शन करा. आता आपण पुढच्या आपण एवढं कव्हर केलेलं आहे, इथे मी जरा थांबतोय पुढच्या कामकाजासाठी. आजच्या या विषयात मी शेवटच्या टप्प्यावर येतोय. सुरुवातीलाच आपण म्हटलं की एक वही बनवा आणि वहीत नोंदी करा. आता वहीत नोंद काय करणार, तर एक जुनी सिद्ध पद्धत आहे की मगाशी मी म्हटल्याप्रमाणे 2-2.5 तासाची घरात एक मीटिंग करा आणि
अशा काही अटी तयार करा. त्या 5 ते 8 असाव्यात, कमीत कमी 5 असाव्यात. म्हणजे याच्यात शिक्षण आलं, दिसणं आलं, सगळं आलं. किंवा 8 असाव्यात. त्यानंतर त्या सगळ्या अटी आपल्याला एका क्रमाने लिहायच्या आहेत. सगळ्यात महत्वाचं काय आहे? मुलाला दिसणं महत्वाचं आहे का? तर त्याला पहिला नंबर. शिक्षण महत्वाचं असेल तर त्याच्यानंतरचं महत्वाचं शिक्षण असेल तर दुसरा नंबर. अशा प्रकारे त्या अटींना अग्रक्रम द्या. हे मी का सांगतोय? कधी कधी पालकांना अप्रत्यक्ष वाटतं की आपण आपल्या मुलांचं नुकसान करतो का, त्या भावनेसाठी सांगतोय. तर आणि कोणतंही स्थळ आलं की त्या आपल्या 5 अटीमध्ये, मी 5 अटींबद्दल बोलतो, 8 पर्यंत असायला हरकत नाही. 5 अटींपैकी पहिलं आपलं काय बाबा? शिक्षण. जमतंय का? तर मग 500 पैकी मार्क द्या. 5 अटी असतील तर पहिल्याला 500 पैकी मार्क द्या, 500. दुसरं काय आहे? दिसणं आहे समजा, तर त्याला 400 पैकी मार्क द्या. तिसरं काय आहे? असं करत ना, तिसऱ्याला 300 पैकी, चौथ्याला 200 पैकी आणि पहिल्याला 5व्याला 100 पैकी मार्क द्या. त्याची टोटल जुळवणी करा. ती जर 35% 65% असेल तर लग्न करायला हरकत नाही, आणि 65% वरती ती जात नाही, हे पण लक्षात घ्या. पण तसंच मी आजच्या एका बोलण्यामध्ये सांगितलेलं आहे की तुलनात्मक गोष्टीमध्ये पूर्ण रमू नका. तुलनात्मक गोष्टी 30 ते 40% झाल्या तर प्रत्यक्ष भेटीचं काम करा. भेटण्याबद्दल कोष्टकात काही नाही, पण कोष्टकात असं लिहू नका सुस्वभावी असावा, कारण त्याचं सर्टिफिकेट नाही आहे. आज्ञाधारक असावा, त्याचंही सर्टिफिकेट नाही. शिक्षणाचं सर्टिफिकेट मिळतं, पगाराचं सर्टिफिकेशन मिळतं, दिसणं आपल्याला समोर दिसतं, वजन सुयोग्य सुशोभित दोघं जोडी आहे की नाही हे समोर दिसतं, कौटुंबिक व्यक्तिमत्व आहे की नाही, म्हणजे कुटुंबावर प्रेम करणारं हे आपल्याला समोर दिसतं. त्याच्यासाठी जायला लागतं एकमेकांच्या घरी, आणि घाई नाही करायची. पालकांना असं नाही आहे आपण एखादं काम उरकतो तसं नाही करायचं की घरात बाबा मुंज्या आहे तर मुंजीचं कार्यक्रम उरकायचा आहे, असं नाही करायचं आहे. कारण एकदा स्थळ ठरलं की आपल्याला उत्तम रीतीने लग्नच उरकायचं आहे आणि त्यांना त्यांचे संसार द्यायचा आहे. तर अशा प्रकारे वही करा, त्याच्यात सगळी स्थळं लिहा. आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे पुढे जाऊन जर वाटलं अरे 2 महिन्यापूर्वीचं हे स्थळ आपण का नाही सांगितलं, त्याचा विचार करायला हरकत नाही, तर परत कॉल करा. तिथे पण आपला आय आणि इगो आड येता नये. कारण मगाशीच मी म्हटल्याप्रमाणे अशी खूप पूर्वीच्या काळातली लग्न आहेत की फिरून 1 वर्षानंतर त्याच मुलीचं आणि मुलाचं लग्न व्हायचं. रिव्हर्स इंजिनिअरिंग लक्षात ठेवा. पहिल्यापासून ते सगळे मुद्दे महत्त्वाचे आहेत. आणि आजच्या दिवसामध्ये मी इथे थांबतोय. तो आपल्या कोणत्याही अडचणी असल्यास सहयोग विवाह कट्टा डोंबिवली, म्हणजे कुडाळ देशकर डोंबिवली सहयोग या संस्थेच्या या ॲक्टिव्हिटीमध्ये तब्बल 13 जण कार्यरत आहेत आणि त्यांची कोणाची आपण मदत घेऊ शकता. इतकं म्हणून मी इथे थांबतो आणि सगळ्यांना आजची उपस्थितीत सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा.